पुण्यातून एक अत्यंत मोहटी आणि खळबळजनक बातमी समोर येते। राजकारणात अनेकदा आश्वासनाची खैरात केली जाते, पण जनतेच्या रक्षणासाठी प्रत्यक्षात मैदानात उतरणारे नेते खूप कमी असतात। पुण्यात नेमका याचाच प्रत्यय आलाय। पुण्यातल्या तब्बल 10 आमदारांना जे काम आजपर्यंत जमलं नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी करून दाखवलंय। होय, 18 निष्पाप नागरिकांचा बळी घेणारा पुण्यातील तो अवैध दारूचा कारखाना अखेर उद्ध्वस्त करण्यात आलाय। कित्येक दिवसांपासून हा मृत्यूचा खेळ राजरोसपणे सुरू होता। अनेक स्थानिकांनी, माता भगिनींनी या विरोधात आवाज उठवला, लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले, मात्र पुण्यातल्या 10 बड्या आमदारांनी या गंभीर समस्येकडे साफ दुर्लक्ष केलं। पण जेव्हा ही बाब आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी कोणतीही दिरंगाई न करता थेट ऍक्शन मोड मध्ये येत हा अवैध कारखाना उद्ध्वस्त करून दाखवला। या धडक कारवाईमुळे पुण्यातील बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, तर दुसरीकडे सामान्य जनतेने रोहित पवारांच्या या धाडसाचे भरभरून कौतुक देखील केले। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।